आताच तुम्ही पाहिलं तिकडच्या रहिवाशांची कळकळ किती आहे, किती घाण आहे, दुर्गंधी आहे, त्याच्यामुळे इतका त्रास होतोय. तर इकडच्या सगळ्या रहिवाशांची अशी मागणी आहे की इकडे कचराघर नको आहे. जो कचराघर ठेवलेला आहे तो तोडायचा आहे पूर्णपणे. इथे कचरा टाकलाच नको गेला पाहिजे, कारण इथे कचरा टाकायचाच नाही आहे. इथे पूर्णपणे कचरा उचलायचा आहे, इथे स्वच्छ कोबा करून द्यायचं आहे. पुन्हा इथे शौचालय इथे हटवायचं आहे, कारण इथे शौचालयाची तशीही गरज नाही आहे. प्रत्येक इथे बिल्डिंग आहेत, प्रत्येकाच्या घरात शौचालय आहे. त्याच्यामुळे ही मागणी लवकरात लवकर BMCने आमची ऐकावी, आणि जर त्याच्यावर त्यांनी ॲक्शन नाही घेतली तर आत्ताच जे पब्लिक बोलत आहेत, ही लोकं बोलत आहेत की आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेणार आणि हे त्यांनी स्वतःहून तोडणार. जेव्हा पब्लिक येऊन जर तोडत आहे तर इथे कोणाचीच म्हणजे कोणाला काही सांगायची गरजच नाही आहे, कारण इतका पब्लिकला त्रास होतो आहे. अशी ही पब्लिकची रिॲक्शन आहे. पण ही रिॲक्शन आम्ही अशीच दिलेली नाही आहे. तर पहिल्यांदा आम्ही लेटर दिलेलं आहे BMCला, आणि ते 8 महिने झाले आम्ही वाट बघतो. आज येतील, उद्या येतील, परवा येतील, पण ते काय आले नाही आहेत. आम्ही विचारतो, आम्ही बोलतो, आम्ही बघतो. त्याच्यामुळे आज आम्ही ही ॲक्शन घेतलेली आहे. एक मिनिट. मी हेमंत वारकर. अजून एक गोष्ट, इथलं स्थानिक आहे मी. सगळ्यात मोठी जो आम्हाला सगळ्या म्हणजे रहिवाशांना जो त्रास होतो आहे तो म्हणजे इकडे जो तुम्ही कचरा बघतायत, पावसाळ्यामध्ये याच कचऱ्यातलं पाणी पूर्ण जमिनीवरती येतं आणि इथल्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते पायावरती पाणी येतं. आणि गेले कित्येक वर्ष इकडे म्हणजे मलेरियाचे केसेस वगैरे भरपूर झालेले आहेत, आणि कधी कधी तर लेप्टोस्पायरोसिसचे पण केसेस झालेले आहेत. तुम्हाला माहिती असेल लेप्टोस्पायरोसिस काय, तर ते तुम्हाला नक्कीच समजेल की हा त्रास किती भयंकर आहे. दुसरी मोठी गोष्ट काय, आमच्या इकडे श्रद्धेचा विषय आहे प्रत्येकाचा. आता तुम्हाला माहितीच असेल की श्रद्धा आणि आस्था आता प्रत्येकाचा एकदम मोठा विषय झालेला आहे. आमच्या इथे साईबाबाचं मंदिर आहे, त्यानंतर आमची इथे रामनवमी निघते, पालखी निघते. सोबतच आमच्या इकडे आता जेव्हा आता मागे हनुमान जयंती होती, ती पूर्ण पालखी आमची कचऱ्यातनं इकडे येते. दुसरी गोष्ट काय, तर इकडे येणारं आमच्या पाहुणे मंडळींना आम्हाला प्रत्यक्ष हे सांगावं लागतं की हां, इथे कचरापेटीच्या मागचे आमचं घर आहे. तर हे सांगायला कोणाला पण म्हणजे लाजेदायक, म्हणजे एकदम लाजेस्पद गोष्ट आहे. तिसरी गोष्ट काय की इकडे असलेल्या प्रत्येक दुकानदाराकडे तुम्ही बघा, त्यांच्या इकडे घाण इथे एवढी असते ना की त्यांच्या इकडे ग्राहक पण यायला विचार करतात की बाबा इकडे आम्ही यायचं की नाही यायचं. तर माझा पण हेच मुद्दा आहे की आम्हाला ही कचरापेटी इकडे नकोच आहे. तुम्ही काही करून ही कचरापेटी तोडा. आणि मला तर हेच म्हणायचं, ही कचरा कुंडी आहेच नाही मुळात. तुम्ही कचरा जर आज बघितलं तर आज तर जरा काढलेला आहे, पण मोस्टली कचरा हा जवळपास पूर्ण रोडपर्यंत येतो. इथे जायला ट्रॅफिक होते, कधी कधी चिखल तर इतका झालेला असतो की इकडे म्हणजे दुर्घटना पण भरपूर वेळा झालेल्या आहेत. तर म्हणून माझा पण हाच मुद्दा आहे की हा कचरापेटी इथे नकोच आहे. तिसरी शेवटची गोष्ट माझी ही आहे की इकडे जी मुतारी आहे ती म्हणजे आपल्या मंदिराच्या समोरच आहे. जो कोणी श्रद्धाळू इकडे येतो, श्रद्धाळूंची प्रत्येक आपल्याला अवस्था माहितीच असते की जिथे आपण देवस्थानाला आपल्या पूजायला वगैरे जाते तिथे बाहेरच आपल्याला ही मुतारी वगैरे दिसते. ते आम्हाला ते नको आहे, ते सुद्धा आम्हाला तोडायचं आहे. तर मी सरकारला विनंती करेल की तुम्ही हे तोडायची आम्हाला परमिशन द्या, किंवा आम्हीच नंतर यायला तोडू. धन्यवाद. कचरा कुंडी हटाओ, दत्त मंदिर बचाओ. कचरा कुंडी हटाओ, कचरा कुंडी हटाओ, कचरा कुंडी हटाओ, कचरा कुंडी हटाओ, कचरा कुंडी हटाओ. आता महिलांमध्ये मला ते त्यांच्याच रिॲक्शन बघायचे आहेत. महिलांना काय वाटतंय, प्रत्यक्ष जर महिला इथे वावरतात, त्यांच्या किचनमध्ये वावरतात, तेव्हा त्यांना किती त्रास होतोय तो आपण प्रत्यक्षात महिलांनाच विचारूया ना. मेन घरामध्ये किचनमध्ये काम करताना इतक्या घाण वास येतो, आम्ही काम करणं आम्हाला मुश्किल होतं. खिडक्या बंद करून वर्षानुवर्ष आम्ही खिडक्या उघडू शकत नाही, घाण वास येतो म्हणून. आणि रोगराईचं तर काय प्रचंड, सारखा डॉक्टर आमच्या मागे आहे याच्यामुळे. आणि पाणी भरल्यामुळे जे काही त्रास होता ते आम्ही आज वर्षानुवर्ष भोगतो आहे. त्यामुळे ताबडतोब ती कचराकुंडी इथून हलवावीच. एक कचरा कुंडी ताबड़तोड़ हटाओ, क्योंकि हम लोग के घर में भी बास आता है. कचरा लेके जाने के बास आता है. बसायला नाही होत, झोपायला नाही होत, जेवायला नाही होत, कोणी पाहुणेला आम्हाला बोलवायला नाही होत. आता मी एवढे वर्ष तर पाहुणे येऊ शकत नाही, एवढा घाण आहे. इतके यायला रस्ता नाही, जायला रस्ता नाही, इतके खूप घाण आहे. ते हे हटवा इकडून बाथरूम. आज 5 ते 6 वर्ष झाले मी बेडरूमच्या खिडक्या बंद त्या बंदच ठेवलेल्या आहेत, कारण की इतका घाण वास येतो. तिथून वरून किती घाण, वरचा कचरा किती वर्ष झालं साफ केलेलाच नाही आहे. किचनमध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. सोसायटीचं गेट पण आम्हाला बंद ठेवायला लागतं, कारण कचरा सगळा आमच्या सोसायटीत येतो. आणि पावसाच्या दिवसात तर आमची सोसायटी पूर्ण पाण्याखालीच जाते, आणि तो सगळा कचरा आमचा सोसायटीत येतो. स्वच्छता करून पण पाऊस जास्त पडल्यामुळे सगळा चिखल आमच्या घरापर्यंत येतो. आम्ही ऑफिसलाही जाऊ शकत नाही, आणि हे सगळे रिक्षावाले आणि सगळं पार्किंग इथे अनलॉजिकल पार्किंग इथे लागलेलं असतं.
तर तेही हटवावं आणि हे शौचालय आणि हा कचरा कुंडी इथून हटवावा. आम्ही खूपदा रिक्वेस्ट केलेली आहे या बाबतीत, पण कोणीही अजूनही ॲक्शन घेतली नाही आहे. मी स्वतः BMCच्या डिपार्टमेंटशी बोललेले आहे, ऑफिसर लेवलला रिक्वेस्ट केलेली आहे, पण दे हॅवंट टेक एनी ॲक्शन अगेन्स्ट दिस. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू अगेन अँड अगेन, प्लीज डू इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल प्लीज. थँक्यू. नमस्कार, मी हेमा वारकर बोलते. आम्हाला फक्त इथे एकच बोलवायचं आहे की कचरकुंडी इथली हटली पाहिजे आणि मुतारी जे ते शौचालय आहे तेही हटले पाहिजे. आम्ही जेव्हा पण देवदर्शनाला येतो तर आम्हाला इथे घाणीचा वास सहन करावा लागतो आणि इथे पाऊस पडल्यामुळे या दुर्घटनेचा इतका वास येतो ना की नुसतं लहान लहान मुलं इथून जात असतात, वावरत असतात आणि सिनियर सिटीजन केव्हा इथे येतात ना त्यांना खूप त्रास होतो. अगदी या ट्रॉफिकचा सुद्धा तुम्ही बघत असाल, आता इथे सध्या किती ट्रॉफिक झालेली आहे. कचरकुंडीतून त्यांना निघताना पण इतका त्रास होतो की त्या लोकांना निघायचा पण किती 5-10 मिनटं तरी त्या लोकांना थांबावं लागतं. आणि इथे सिनियर सिटीजन इतके वावरत असतात की त्यांना गुडघ्यादुखीचा त्रास आहे, त्यांना थांबायला होत नाही, खूप खूप त्रास होतो. आणि एकच म्हणणं असं आहे की इथून कचरकुंडी हटवावी आणि महाराष्ट्र शासनाला आम्हाला हेच बोलायचं आहे की लवकरात लवकर तुम्ही शासनाकडे आम्हाला हे द्या. थँक्यू. सॉरी. ताईंचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावे, BMCने लक्ष द्यावे, शासनाने लक्ष द्यावे आणि नाही तर इकडचे जे रहिवासी आहेत ती लोक स्वतः ॲक्शन घेतील आणि जे काय करायचं ते रहिवासी करतील. जय महाराष्ट्र. मी प्रवीणा सावंत, शाखा प्रमुख 88. आपण आज शाखेमध्ये बसलो. मगाशी आम्ही जो बाहेर सगळा कचरा पेटीचा आणि या पूर्ण परिसराचा आढावा घेतला. प्रत्येक रहिवाशांकडून आपण विचारणा केली, त्यांची प्रतिक्रिया बघितली की कचऱ्यामुळे आणि या शौचालयामुळे किती जणांना त्रास होते, किती घाणेरडा प्रकार आहे बाहेर. ह्या दत्त मंदिर परिसरामध्ये जो कचरापट्टी आहे, कचऱ्याचा डबा आहे, कचराघर आहे, शौचालय आहे, याची इतकी घाण पसरली आहे. खूप वर्षापासून ते घाण आहे, कोणी लक्ष देत नाही आहे, BMCसुद्धा लक्ष देत नाही आहे आणि इथल्या लोकांना प्रचंड त्रास होतो आहे. या शौचालयाच्या अगदी बाजूला चक्की आहे, त्याच्या बाजूला मंदिर आहे आणि शौचालयाचा दरवाजा अगदी मंदिराच्या समोर उघडतो आहे. तिथे लोक येत आहेत, जात आहेत, घाणेरडा प्रकार आहे. तिकडे एवढंही सांगितलं होतं दरवाजा बंद करा, पण तिथे दरवाजाही लावलेला नाही आहे. कचरा उचलत नाही आहेत. पूर्ण परिसराचा जितका मोठा परिसर आहे तिथपर्यंत सगळी लोक इथे येऊन कचरा टाकत आहेत. माझी BMCला इतकी विनंती आहे की इथे कचरा घर तोडावा आणि इथे कोणीही कचरा टाकू नये. प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये कचरा गाडी जावी आणि त्या वेळा तुम्ही नेमून द्या, त्या वेळेत ती लोक कचरा आणून टाकतील. आणि याच्या हे सांगण्याआधी आम्ही आहे ना रीतसर लेटर दिलं होतं. ते लेटर दिलेलं आहे बघा 29/2/2024ला. तेव्हा महेश जाधव हे जेई होते, त्यांच्यापर्यंत हे लेटर गेलेलं आहे, डिस्पॅच कॉपी आहे. आणि त्यानंतर सतत त्यांच्याकडून मी आढावा घेते किंवा माझा सतत फोन जातो आहे. आम्ही 2दा जाऊन भेटले सुद्धा. आज येऊ, उद्या येऊ, यांना विचारतो आहे, त्यांना विचारतो आहे. मेंटेनन्स डिपार्टमेंटचं ते काम आहे, आमचं काम नाही आहे, अशी ही टाळाटाळ चालली आहे आत्तापर्यंत. पावसामध्ये इतका त्रास झाला, इतका घाणेरडा दुर्गंध पसरतो आहे, प्रत्येकाच्या घरात पाणी जातं आहे. आणि मुळात आता ही जी बिल्डिंग आहे वरती, त्या शौचालयाच्या बाजूला बरोबर बाजूला पाण्याची लाईन गेली आहे. म्हणजे या लोकांनी कुठलं पाणी प्यायचं आणि कसं राहायचं, म्हणजे आजारी पडायचं का यांच्या घाणीमुळे आणि यांच्या कामामुळे लोकांनी आजारी पडायचं. लोकांनी इथपर्यंत सांगितलेलं आहे की तुम्ही कचरा गाडी चालू करा, आम्ही प्रत्येक घर आम्ही काही ना काहीतरी आपण पैसे लागू करू आणि त्या लोकांना देऊ. म्हणजे फुकट कोणीच बोलत नाही आहे. आम्ही BMCला मदत करतो आहे तर BMC आम्हाला मदतच करत नाही आहे, कुठल्याच गोष्टीची मदत करत नाही आहे. आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती केली आहे तरीही ती लोक दाद देत नाहीत. आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तर सांगितलेलं आहे, यांनी स्वतःहून स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. ते स्वतः खाली उतरून काम करत आहेत. त्यांनी सांगितलेले कुठलाही कार्यकर्ता असो, BMCमधला अधिकारी असो, ते जर तुमचं काम करत नसतील, ऐकत नसतील तर मी त्यांच्यावर ॲक्शन घेईन. आणि आपले लाडके मुख्यमंत्री हे करणारच. आणि त्यांनी जी मोहीम हातात घेतली आहे ते तंतोतंत ते करतात आणि जे बोलतात तेच करतात. सगळ्या गोष्टींमुळे आम्हीसुद्धा आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही परिसर स्वच्छ करण्याची मोहीम उचललेली आहे. आणि म्हणून आम्ही BMCला निवेदन करतो आहे, नम्र विनंती करतो आहे की कृपा करून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. इथे पुन्हा जराही कचरा दिसता कामा नये. पूर्ण स्वच्छता पाहिजे.
हा जो शौचालय आहे तो अर्धा तोडून अर्धी जी सोय आहे ती करा. नाहीतर मुख्यमंत्र्यांनी जर ॲक्शन घेतली तर मात्र आम्ही पण काहीच करू शकत नाही. मग त्यांच्याच हातात आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलेली आहे ती गोष्ट ते करणारच. आणि त्यांचंच अनुकरण आम्ही इथे बसून करतोय, त्यांचे कार्यकर्ते करतोय. आणि शाखा प्रमुखांना आम्हाला त्यांनी सक्त ताकीद दिलेली आहे, स्वच्छता ही बघा आणि जिथे तुम्हाला आढळलं असेल इथे स्वच्छता नाही तिथे तुम्ही लक्ष द्या. आणि म्हणून आम्ही लक्ष देतोय. तर पुन्हा एकदा मी BMCला नम्र विनंती